इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नो रिजनल सेंटर पुणे इथून प्राध्यापक डॉक्टर अब्बासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर. आज आपण प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स यातील ब्लॉक 3च्या अंतर्गत प्रोडक्शन विथ ऑन व्हेरिएबल इनपुट, एकासह उत्पादन व्हेरिएबल इनपुट कशा पद्धतीने आपण देऊ शकतो किंवा एखाद्या उत्पादनामध्ये एखाद्या इनपुटमध्ये आपण कशा पद्धतीने आपलं योगदान देऊ शकतो किंवा उत्पादन कशा पद्धतीने वाढवू शकतो, त्याच अनुषंगाने कंझ्युमर बिहेवियर जे आहे ते क्रेडिट अप्रोचेबल अँड सप्लाय इन प्रोसेस या अनुषंगाने त्यात जो प्रोडक्शनच्या अनुषंगाने भाग सांगितलेला आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादने, त्याचबरोबर एकूण उत्पादनात असणारी स्थिती, त्या उत्पादनात झालेले बदल कशा पद्धतीने असतील ते आज आपल्याला या चर्चेच्या अनुषंगाने घ्यावायचे आहेत. यातील परिवर्तनीय घटकाच्या अनुषंगाने आपण जो विचार मांडणार आहोत किंवा जो विचार केलेला आहे तो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उत्पादनाचे घटक, त्याचबरोबर असणारी परिवर्तनीयता, एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादने, एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र, परिवर्तनीयता वक्र याचं प्रमाण कशा पद्धतीने असू शकते, उत्पादनाचे 3 टप्पे त्याच्यामध्ये दिलेले आहेत, वाढत्या परताव्याचे स्पष्टीकरण, स्थिर परताव्याचे स्पष्टीकरण आणि कमी होत असलेल्या परताव्याचे स्पष्टीकरण, कन्क्लुजन त्या अनुषंगाने याच्यामध्ये दिलेलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये किंवा टोटल ॲव्हरेज अँड मार्जिनल प्रोडक्शन करताना ही कशा पद्धतीने असू शकतो आणि कंझ्युमर त्याच्यावर कशा पद्धतीने आपली युटिलिटी कव्हर करू शकतो त्या अनुषंगाने. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये उत्पादनाच्या उद्देशासाठी कशा पद्धतीनं किंवा वेगवेगळे जे घटक वापरले जातात ते उत्पादनाचे घटक किती असू शकतील, कशा पद्धतीने आहेत, म्हणजेच त्याचे इनपुट हे संयुक्त प्रमाणामुळे आहे, जसे की मजूर, यंत्रे, जमीन, कच्चा माल इत्यादीचा वापर करतात. जे उत्पादन तयार केले जाते साधारणपणे उत्पादन परिवर्तनीय प्रमाणाच्या परिस्थितीत विचारात घेतलं जातं, जे सूचित करते की इनपुट प्रमाणाचा दर हा भिन्न असू शकतो. निश्चित प्रमाण उत्पादन याचा अर्थ असा की इनपुटचे फक्त एक गुणोत्तर आहे जे चांगल्या उत्पादनासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ फक्त एक ड्रायव्हर एका ट्रकवर काम करू शकतो. या प्रकरणात ड्रायव्हर आणि एक किंवा तांत्रिकदृष्ट्या निर्धारित केले जातात आणि निश्चित देखील केले जाऊ शकतात या अनुषंगाने आहे. म्हणजे उत्पादन उदाहरणासाठी इथे जे घेतलेलं आहे ते एखादं इनपुट जे आहे ते एकच ड्रायव्हर असेल आणि एकाच व्हेकलला किंवा गाडीला जर चालवणार असेल तर निश्चितपणे त्याला एकाची एक विचारात घ्यावं लागेल. परंतु इनपुट आपल्याकडे किती आहे, त्याची साधनसामुग्री किती आहे, कशा पद्धतीचे आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आता याच्यामध्ये एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादने जी वापरलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण एकूण सरासरी आणि सीमांत या संकल्पना काय आहेत त्याचा विचार केला पाहिजे. प्रोडक्शन फंक्शनमध्ये फंक्शन्स याचा अर्थ काही त्याशी असणारा संबंध किंवा किती प्रमाण आहे, कशा पद्धतीने आहे ते टेबल म्हणून दाखवले आहे. किंवा आलेख किंवा गणितीय समीकरण म्हणून एकूण आउटपुट वरून मिळू शकते. व्हेरिएबल इनपुटचे वेगवेगळे प्रमाण हे निश्चित केलेल्या विशिष्ट प्रमाणात दिले आहे. इनपुट आता आपण या प्रकरणात विचार करू ज्यामध्ये भांडवल निश्चित आहे परंतु श्रम आहे. व्हेरिएबल जेणेकरून फर्म म्हणजे एखाद्या उद्योग संस्था असतील त्याच्यासाठीचा श्रम वाढवून अधिक उत्पादन देऊ शकेल किंवा इनपुट उदाहरणार्थ कपड्याचे उत्पादन करणाऱ्या फर्मचा विचार जर केला आणि त्या ठिकाणी जर कामगार किंवा श्रमिक आपण जर वाढवले, लेबर जर आपण वाढवले, या इन्क्रीजमुळे एकूण प्रोडक्शन वाढेल, त्याचबरोबर ॲव्हरेज प्रोडक्शन देखील वाढेल. परंतु सीमांत उत्पादन जे आहे ते कालांतराने आपण म्हणूया ज्यामध्ये असणारा बदल जो आहे तो शेवटचा घटक जो असेल तो नंतर त्या फर्मच्या दृष्टीनं कोणतीही उद्योगसंस्था असेल, उद्योगधंदा असेल तर ती शेवटी कमी कमी उत्पादन क्षमता किंवा घटलेली आपल्याला अवस्था दिसेल
कारण लेबरच्या दृष्टीने आपण विचार करता आपण नव्याने लेबर भरले तरी त्याची कार्यक्षमता जी आहे ती काही कालावधीनंतर किंवा यंत्रसामग्रीची कार्यक्षमता जी आपण म्हणूया त्याचे व्यवस्थितपणा आपण म्हणूया तो कायमस्वरूपी आहे तसंच राहील असं होत नाही, तर त्याच्यामध्ये बदल होत असतो. सुरुवातीला आपण एकूण उत्पादनाचा विचार करता एकूण उत्पादन हे वाढत्या स्वरूपाचं असतं. जे काय असेल ते त्याच्यामध्ये भर पडत जाते त्यामुळे एक 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 वाढत जाईल. त्यामुळे एकूण उत्पादन जे आहे ते वाढलेलं असेल. सरासरी उत्पादनामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली असेल, परंतु सीमांत उत्पादन जे आहे ते शेवटी कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल किंवा कुठेतरी प्रोडक्शन जे आहे कॉस्ट जे आहे तो त्याचा विचार करावा लागेल. त्यामुळे ते घटेल किंवा मार्जिनल्समध्ये देखील जाण्याची शक्यता आहे. अमाऊंट इथे कॅपिटलच्या अनुषंगाने विचार केला तर कॅपिटलमध्ये इथं विचार करता although the figures provided in table 7.1 hypothetical किंवा आपण म्हणूया अंदाजे किंवा गृहीतक म्हणून व्हेरिएबल प्रोडक्शन विथ वन व्हेरिएबल इनपुट किंवा साधनं जे आहेत ती वापरल्यानंतरची काय स्थिती होऊ शकते. जनरल रिलेशनशिप दे इंडिकेट इज कॉमन टू एक्झिम द रिलेशनशिप फर्दर वी इंट्रोड्यूस the concept of average product and marginal product of an input. आता यामध्ये जो कॅपिटलचा भाग वापरलेला आहे के फॉर कॅपिटल 5 सेम कॅपिटल वापरलेला आहे म्हणजे 5 lakhs असतील समजा किंवा 5 जे काय आपण युनिट म्हणूया भांडवलाच्या अनुषंगाने ते वापरलेलं असेल. अमाऊंट जी किंवा लेबर जे आहे लेबरची जी संख्या आहे ती सुरुवातीला 0 किंवा काहीही लेबर नाही नुकताच कॅपिटल किंवा भांडवल गुंतवणूक केलेली आहे आणि त्यावेळेला पहिल्या टप्प्यात 0 आहे, परंतु कॅपिटलच्या अनुषंगाने 1 एवढं लेबर विचारात घेतलेलं आहे. प्रोडक्शन आउटपुट जे आहे एकाकडून 20 एवढं आउटपुट किंवा 20 क्वांटिटी तयार होती असं आपण दिसून येते अशा अवस्थेत. त्याचबरोबर ॲव्हरेज प्रोडक्शन जे आहे ते देखील तेवढंच असणार आहे कारण एकाचाच व्यक्तीचं जर काढलेलं पण असेल तर ॲव्हरेज सुद्धा तेवढंच येणार आहे. त्यामुळे 20 आणि मार्जिनल प्रोडक्शन जे आहे ते देखील मार्जिनल प्रोडक्ट क्यू डेल्टा क्यू ऑब्लिक डेल्टा एल इथं दाखवलेला आहे. याचा अर्थ हा क्यू 2020 जो आहे तो फर्स्ट स्टेजमध्ये अमाऊंट ऑफ लेबर जे आहे त्या अनुषंगाने येणारे उत्पादन व्हेरिएबल किंवा ही चल जे आहेत वेगवेगळे घटक जे आहेत ते कशा पद्धतीने वापरलेले आहेत आणि त्याचा कॅपिटलच्या अनुषंगाने असणारी स्थिती जी आहे ती दाखवली आहे. त्यानंतर लेबरमध्ये ज्या वेळेला इन्क्रीज केलं जातं म्हणजे 1 वरून 2 केली जाते त्यावेळेला प्रोडक्शन हे 5 कॅपिटल हे जे काय 5 युनिट आपण म्हणूया कॅपिटलचे वापरलेले आहे त्यावेळेला 16 डिवायडेड बाय 5 16 डिवायडेड बाय 2 असं झाल्यानंतर ॲव्हरेज याचा जो आहे तो 30 एवढा येईल. म्हणजे निश्चित हा पहिल्यापेक्षा जास्त आहे. एका लेबरपेक्षा 2 लेबरने काम केलं तर मिळणारं उत्पादन हे 30 एवढं झालेलं दिसून येते. क्यू ऑब्लिक एल या सूत्रानुसार हे 30 आलेलं आहे. डेल्टा क्यू ऑब्लिक डेल्टा एल असं ज्या वेळेला आपण करतो सीमांत उत्पादन ज्या वेळेला करतो त्यावेळेला ते सीमांत उत्पादन म्हणजेच मागचं उत्पादन जे काय झालेलं होतं ते त्यातून मायनस केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी 60 मायनस 20 असं केल्यानंतर या ठिकाणी आलेलं उत्पादन हे 40 एवढं आहे. म्हणजे ते काही अंशी जरी इथं सीमांतमध्ये देखील वाढ झालेली दिसते आपल्याला. त्यानंतर लेबर ज्या वेळेला आपण 1 वरून 2 केलं 3 केलं 3 केल्यानंतर 120 एवढं प्रोडक्शन वाढलं म्हणजे इथं वेगाने प्रोडक्शन वाढलेलं दिसतं. ॲव्हरेज प्रोडक्शन देखील 40 एवढं झालेलं दिसतंय. त्यानंतर मार्जिनल देखील 40नंच वाढलेलं आहे पण तुलनात्मकरित्या 2 लेबरपेक्षा तिसरा लेबर वापरला त्यावेळेला मार्जिनल किंवा सीमांत उपभोग उत्पादन जे आहे ते आपल्याला तुलनात्मकरित्या 40 वरून 60 एवढं गेलेलं दिसतंय. म्हणजे ही जी वाढलेली स्टेज आहे ती सुद्धा चांगली बाब आहे किंवा सकारात्मकता आहे. त्यामुळं तिसऱ्या स्टेजपर्यंत वाढती स्थिती किंवा वाढलेला आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर चौथा स्टेपमध्ये 160 40 आणि 40 अशी स्थिती जी आहे ती झालेली दिसते. म्हणजे चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला ॲव्हरेज प्रोडक्शन किंवा मार्जिनल प्रोडक्शन तर घटलेलंच आहे परंतु ॲव्हरेज प्रोडक्शन आहे ते सेम आपल्याला मिळतं. त्यामुळे सरासरी उत्पादन किती असेल तर सारखंच असेल तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये. मार्जिनलमध्ये 60 वरून 40 वर एवढी घट झालेली दिसते. या घटीनंतर अमाऊंट जे आहे ते लेबरच्या पण 4 वरून 5 पर्यंत गेली तर 190
अशी टोटल प्रोडक्शन जे आहे ते वाढलेली दिसेल. 38 एवढी ह्यातली ॲव्हरेज प्रोडक्शन जे आहे ते वाढलेलं आहे. त्याचबरोबर मार्जिनल प्रोडक्ट जे आहे ते 30 एवढं झालेलं दिसतंय. या 30 वरूनच याची जी घट आपण म्हणूया मार्जिनलमध्ये सीमांतमध्ये घट झालेली आहे आणि त्यानंतर 5 नंतर 6 7 8 9 आणि 10 अशा पद्धतीचे लेबर ज्यावेळेला आपण वाढवत जातोय, कामगार ज्यावेळेला वाढवत जातोय त्यावेळेला या घटकात झालेल्या वाढीमुळे टोटल प्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये वाढच झालेली आहे. परंतु एकूण उत्पादन देखील ज्यावेळेला 7वा आणि 8वा लेबर आहे त्यावेळेला कॉन्स्टंट आहे. परंतु 10व्या लेबरच्या वेळेला किंवा 9व्या लेबरच्या वेळेला ही घटलेली स्थिती दिसते. 216 एवढं उत्पादन आलेलं आहे, 200 उत्पादन आलेलं आहे. त्यामुळे ही घटलेली स्थिती ही झालेली दिसते. ॲव्हरेज प्रोडक्शन जे आहे ते 24 वरून 20 पर्यंत कमी झालेलं आहे आणि ॲव्हरेज किंवा सरासरी किंवा सीमांत उत्पादन जे आहे ते खरं तर शेवटून तिसऱ्या म्हणजे या ठिकाणी 8व्या लेबरच्या वेळेला जर विचार केला तर 224 वरून 28 इथे ॲव्हरेज देखील घटलेली स्थिती दिसते. 8 वरून मार्जिनल 0 झालेले दिसतंय किंवा सीमांत उत्पादन जे आहे ते 0 झालेले दिसतंय. त्यामुळे आता इथं वाढ होणे नाही. 9वा आणि 10वा लेबर घेतल्यानंतर सीमांत उत्पादन ज्यावेळेला पाहतो आपण त्यावेळेला सीमांत उत्पादनामध्ये -8 किंवा -16 अशी घट झालेली आहे. 24 20 अशा पद्धतीची ही घटती स्थिती दिसते किंवा अगदी सुरुवातीला जर पाहिलं तर एकाच लेबरमुळं 20 एवढं उत्पादन किंवा सरासरी 20 एवढं जरी सरासरी असेल सीमांत असेल एवढं उत्पादन होतं. परंतु 10व्या लेबरमुळं पहिली स्थिती आलेली दिसते. लेबर मात्र 10 झालेले आहेत. प्रोडक्शन देखील वाढलेलं आहे परंतु हे वाढ सुद्धा 9व्यापेक्षा 10व्यातली वाढ ही घटलेली दिसते. 8व्यातली वाढ ही देखील चांगली दिसते किंवा जास्त दिसते. म्हणजे 9-10 ही जी वाढ आहे ती घटत्या स्वरूपाची आहे आणि त्यामुळे एकूण उत्पादन जसं घटत जाईल तसं मार्जिनल प्रोडक्शन जे आहे ते देखील घटलेलं किंवा मायनस अवस्थेमध्ये असल्याचं आपण पाहतो. त्यानंतर एकूण आणि सरासरी किंवा सीमांत उत्पादन जे आहे ते एकूण उत्पादन आहे. अंजिराचं उत्पादन त्या ठिकाणी सांगितलं आहे. यामध्ये 7.1 मध्ये प्रदान केलेली माहिती किंवा प्लॉट त्या ठिकाणी करते ते गृहीत धरलेले आहे. आलेख काढणे ज्यामध्ये श्रम इनपुट आहेत आणि उत्पादन ही दोन्ही विभाज्य आहेत. त्यामुळे लहान युनिट आणि अशा प्रकारे संबंध वेगवेगळ्या ऐवजी गुळगुळीत किंवा वक्र जो आहे तो गुणात्मक स्वरूपाचा आहे. अंजीरमध्ये दर्शवलेली एकूण उत्पादन वक्र हे काही विशिष्ट टप्प्यावर आलेले दिसते आपल्याला. यामध्ये MP आणि AP म्हणजे MP म्हणजे मार्जिनल आणि AP म्हणजे ॲव्हरेज यांच्यातील काही जे संबंध आहे तो कशा पद्धतीने आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी विचार मांडलेले आहे. उत्पादनातील संबंध विचारात घेऊन वक्र सरळ सर्व किरकोळ आणि सरासरी वक्राच्या बाबतीत खरे ठरलेले आहे. किरकोळ आणि सरासरी उत्पादन वक्र यांच्यातील संबंध जेव्हा किरकोळ उत्पादन वाढते तेव्हा सरासरी उत्पादन देखील वाढते. किरकोळ उत्पादनापेक्षा कमी दराने यामध्ये वाढ होते. जेव्हा सरासरी उत्पादन हे कमाल असते तेव्हा सीमांत उत्पादन हे समान असते. ते हेच कारण आहे की या समानतेत किंवा याच्यामध्ये असणारे बदल हे त्या ठिकाणी दाखवले. या बिंदूच्या पलीकडे जेव्हा किरकोळ उत्पादन घटते तेव्हा ते देखील खाली खेचते. सरासरी उत्पादन तथापि सरासरी उत्पादनात घट होण्याचा दर हा किरकोळ उत्पादनापेक्षा कमी स्वरूपाचा असल्याचा आपल्याला दिसून येतो. आता TP म्हणजे टोटल प्रोडक्शन असेल आणि MP म्हणजे मार्जिनल प्रोडक्शन असेल किंवा सरासरी प्रोडक्शन असेल याच्यातला संबंध जो आहे तो एकूण उत्पादन वक्र आणि सीमांत उत्पादन यांच्यातील संबंध वक्र जो आहे तो खालीलप्रमाणे सांगितला जाऊ शकतो. जोपर्यंत किरकोळ उत्पादन सकारात्मक आहे तोपर्यंत एकूण उत्पादन वक्र हा चालू राहील. जेव्हा किरकोळ उत्पादन 0 असते तेव्हा एकूण उत्पादन वक्र हा सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. बिंदू हे लक्षात घेतले जाऊ शकते की जेव्हा श्रम हे इनपुटचे 8वे युनिट कार्यरत असते, श्रमाचे किरकोळ उत्पादन 0 असते आणि एकूण उत्पादन होते जास्तीत जास्त. त्यानंतर श्रमाचे सीमांत उत्पादन ऋण आणि एकूण उत्पादन वक्र जो आहे तो खाली उतार आहे. म्हणजेच एकूण उत्पादन हे देखील घसरत्या स्वरूपात आलेलं दिसून येतं. त्यामुळे एकूण उत्पादनाची असणारी स्थिती
ही कशा पद्धतीची असू शकते? ती वाढत्या स्वरूपाची असेल, एकूण उत्पादनात वाढ होणे किंवा वक्र जो आहे तो सीमांत नंतर तो घटलेला किंवा घटत्या अवस्थेत आहे. त्यामुळे जोपर्यंत सकारात्मक उत्पादन आहे. आता कोणत्याही वस्तूचं उत्पादन मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण ज्यावेळेला असं पाहतो, त्यावेळेला या सूक्ष्म घटकातून होणारी किंवा एखाद्या उद्योग व्यवसायातून म्हणजे एक साखर कारखाना आपण म्हणतो त्यावेळेला एक साखर कारखाना येतो. कापूस उत्पादन असेल, अंजीरचं प्रोडक्शन ज्यावेळेला आपण त्याचं एक युनिटच्या अनुषंगाने उत्पादन घेतो त्यावेळेला त्या युनिटमध्ये विशिष्ट टप्प्यावरती सुरुवातीला वापरलेले लेबर हे किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीचे आहे, त्याचबरोबर त्यात असणारी स्थिती ही कशी आहे ते आपल्याला पाहावी लागेल किंवा ती माहिती करून घेणं आपल्याला अगत्याचं ठरेल. जेव्हा किरकोळ उत्पादन शून्य असते तेव्हा एकूण उत्पादन वक्र हा सर्वोच्च पातळीवर पोहोचते. तेव्हा लक्षात आले की की येऊ शकते किंवा आलेलं दिसून येते की आपल्याला जेव्हा श्रम इनपुटची आठवण युनिट कार्यरत असते, श्रमाचे किरकोळ उत्पादन हे शून्य होते आणि एकूण उत्पादन हे देखील जास्तीत जास्त असते. त्यानंतर श्रमाचे सीमांत उत्पादन ऋण किंवा एकूण उत्पादन वक्र आहे, खाली उतार आहे, म्हणजेच एकूण उत्पादन हे घसरत्या स्वरूपाचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे डायग्रॅम दाखवलेले आहे ती कशा पद्धतीने आहे त्या अनुषंगाने एल किंवा CLG अशा अनुषंगाने एकूण उत्पादनात आणि AP2 किंवा OY या अनुषंगाने त्या ठिकाणी उत्पादन दाखवलं. APC आणि MPC हा घटत्या स्वरूपाचा दिसून येतो. H पर्यंत हा सीमांत उत्पादन वक्र जो आहे तो वाढत्या स्वरूपाचा आहे, परंतु नंतर तो घटलेला आपल्याला अनुभवायला मिळत असल्याचं दिसून येतो. यावरून एवढीच डार्क रेषा आपण लक्षात घेऊया की ही लाईन जी आहे ती नंतर घटत्या स्वरूपाची आहे, सरासरी आहे आणि एकूण उत्पादन जे आहे टोटल प्रोडक्शन जे आहे ते वाढत्या स्वरूपाचं आहे, परंतु काही काळानंतर हे वाढल्यानंतर ते सुद्धा घटत्या स्वरूपाचं असतं. सर्वात महत्त्वाचं सीमांत उत्पादन हे घटलेलं आहे, मायनसमध्ये जात असतं. तिन्ही उत्पादनही नंतर कुठल्याही उद्योगात घटत असतात, परंतु सीमांत उत्पादन हे मायनसमध्ये जातं. सरासरी उत्पादन हे कमी आलेलं दिसतं, तर एकूण उत्पादन अगदी थोडंसं कमी होण्याची शक्यता असते, अन्यथा ते भर घालणारं ठरलेलं दिसून येतं. त्याचबरोबर परिवर्तनीय प्रमाणाचा कायदा किंवा नियम, परिवर्तनीयतेचा नियम हा एका घटकाकडे परत जाते आणि उत्पादनाच्या विशिष्ट टप्प्यावर परिस्थितीशी संबंधित ज्ञान हे अधिक आणि म्हणून प्रकट करते. काही इनपुटचा अधिक वापर केला जातो, इतर सर्व इनपुटचे प्रमाण हे स्थिर ठेवले जाते. साधारणपणे किरकोळ आणि सरासरी उत्पादन व्हेरिएबल जे आहे ते इनपुटच्या अनुषंगाने पर्यंत वाढते बिंदू. त्यानंतर किरकोळ उत्पादनात घसरण सुरू होते आणि हे खेचले जाते. सरासरी उत्पादन देखील उत्पादन प्रक्रियेत सामान्यतः जमीन, भांडवल, उपकरणे आणि इमारती अल्पावधीत स्थिर राहतात, तर प्रमाणाचा विचार करता मजूर आणि कच्चा माल सोयीस्करपणे बदलू शकतो. तथापि त्यात काही परिवर्तनीयता असण्याची शक्यता आहे. एका घटकाकडे याच्यातलं उत्पादन किंवा उत्पादनाच्या परिस्थितीशी संबंधित ज्ञान हे अधिक असू शकतं. त्यामुळं विशिष्ट घटकाचं उत्पादन इनपुट त्याच्यासाठी आपण काय वापरले, म्हणजे भांडवल वापरलेलं असेल तर भांडवल या ठिकाणी स्थिर पकडलं होतं, परंतु लेबरच्या वेळेला आपण विचार करतो, लेबर या व्हेरिएबल्समध्ये ज्या वेळेला किंवा या चलामध्ये ज्या वेळेला बदल केला जातो तो कुठपर्यंत बदल किंवा कशा पद्धतीने होऊ शकतो ते सांगितलेलं आहे. त्यामुळं सरासरी उत्पादन व्हेरिएबल जे आहे ते ए पर्यंत वाढते आणि बिंदू त्यानंतर किरकोळ उत्पादनात घसरण सुरू होते आणि हे सरासरी उत्पादन देखील उत्पादन प्रक्रियेत सामान्यतः जमीन, भांडवल, उपकरणे आणि इमारती या अल्प कालावधीत स्थिर राहतात, तर प्रमाण मजूर आणि कच्चा माल सोयीस्करपणे बदलू शकते. तथापि याच्यात बदल करता येऊ शकतो. त्यानंतर भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण याच्यात निश्चित असलेल्या प्रकाराचा किंवा प्रकरणाचा अनुषंगाने आपण विचार करू शकतो. या प्रकरणात सुरुवातीला श्रमाचे या ठिकाणी लेबरच्या अनुषंगाने किंवा श्रमिकाच्या अनुषंगाने किरकोळ उत्पादन वाढलेलं आपल्याला दिसतं किंवा रक्कम वाढली आहे असं दिसून आलेलं आहे. परंतु किरकोळ उत्पादन देखील सरासरी उत्पादनात वाढ घडवून आणणार आहे. त्यासह उत्पादन या स्थितीत एकूण उत्पादनात वाढ होते. त्यास एकूण उत्पादनात असणारी वाढ
ही किती पद्धतीने किंवा कशा पद्धतीने होऊ शकते? या स्थितीत एकूण उत्पादनात वाढ होते. जर व्हेरिएबल इनपुट म्हणून किंवा श्रम आणखी वाढलेले तर किरकोळ उत्पादन एका बिंदूनंतर वाढणे थांबणे, त्यामुळं एकूण वाढीचा दर हा उत्पादन देखील पडण्याची शक्यता किंवा तशी प्रवृत्ती ही दर्शवलेली असते. शेवटी किरकोळ उत्पादन हे सकारात्मक होते आणि यामुळे एकूण घट जी आहे ती झालेली दिसते. याच्या व्याख्येच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण बघतो, जसे एका इनपुटची किंवा एका आपण घटकाचे आपण म्हटले श्रमिकाची आपण ज्यावेळेला वाढ त्यावेळेला समान वाढ जोडीला विचारात घेतली जाते. तसेच त्याचं इनपुट किंवा उत्पादक सेवा एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे स्थिर ठेवल्या जातात. परिणामी उत्पादनाची वाढ ही कमी होईल, म्हणजेच किरकोळ उत्पादन हे कमी होईल. त्याचबरोबर या उत्पादनाच्या अनुषंगाने जसे एका इनपुटची समान वाढ ही जोडली जाते, तसेच इतर इनपुट उत्पादन हे सेवा किंवा एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे हे स्थिर ठेवल्या जातात. परिणामी उत्पादनाची वाढ ही कमी होईल, म्हणजे किरकोळ उत्पादन हे कमी कमी होत जाईल. अशा या वाढत्या घटकाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर भांडवलाची रक्कम किंवा कॅपिटल आपण किती वाढवू शकतो, कशा पद्धतीने वाढवू शकतो ते आपल्याला पाहावं लागेल. या किरकोळ वाढीच्याच अनुषंगाने किंवा उत्पादन घटकातल्या बदलाच्या अनुषंगाने विचार करता याच्यात खूप मोठा फरक पडू शकतो. त्याच अनुषंगाने भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण हे निश्चित असलेल्या प्रकाराचा विचार करता. या प्रकरणात किंवा सुरुवातीला श्रमाचे किरकोळ उत्पादन वाढेल, रक्कम त्याची वाढलेली असेल आणि किरकोळ उत्पादन देखील सरासरी वाढेल. त्यासह उत्पादन या स्थितीत एकूण उत्पादनात वाढ होते. जर व्हेरिएबल इनपुट किंवा म्हणा श्रम आणखी वाढलेले असेल तर किरकोळ उत्पादन एका बिंदूनंतर वाढणे थांबते. त्यामुळे एकूण वाढीचा दर हा उत्पादन देखील पडण्याची किंवा तशा पद्धतीनं ग्रोथ होण्याची शक्यता असते. शेवटी किरकोळ उत्पादन हा नकारात्मक स्वरूपाचा होत असतो किंवा किरकोळ उत्पादनातली वाढ ही तेवढी फायदेशीर नसते. यामुळे एकूण घटक विचारात घेता त्याच्यातल्या अनेक बाबी आहेत, जसे एका इनपुटची समान वाढ जोडली जाते, तसेच इतर इनपुट उत्पादक सेवा एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे स्थिर ठेवल्या जातात. परिणामी उत्पादनाची वाढ ही कमी होईल, म्हणजेच किरकोळ उत्पादन हे कमी होईल. त्यानंतर वाढत्या परताव्याचे स्पष्टीकरण, म्हणजे त्यातून मोबदला किती मिळू शकतो, कशा पद्धतीने मिळू शकतो. वाढत्या परताव्याचे जर स्पष्टीकरण विचारात घेतलं तर आधुनिक अर्थशास्त्रज्ञाच्या मते जेव्हा उत्पादनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्हेरिएबल किंवा सुरुवातीच्या टप्प्यातले असणारे व्हेरिएबल्स आहेत त्याचं प्रमाण जर वाढलं तर परतावा वाढण्याची शक्यता किंवा प्रवृत्ती ही उत्पादनात चालते. शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांनी याचे निरीक्षण केले आहे आणि ही जी प्रवृत्ती आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात कुठल्याही उद्योगधंद्यात उत्पादनामध्ये त्यामध्ये वाढ केलं तर उत्पादनाच्या अनुषंगाने फायदा झालेला दिसेल. प्रवृत्ती आणि त्याला वाढत्या परताव्याच्या नियम म्हणून संबोधले जाते. तथापि हे कायदा जो आहे तो फक्त उत्पादन उद्योगामध्येच चालतो असे वाटले. याच्या विरोधात आधुनिक अर्थशास्त्रज्ञाचा असा विश्वास आहे की हा कायदा कोणत्याही आर्थिक क्षेत्राचा कार्य करू शकतो. क्रियाकलाप खाली आम्ही मार्शलचे मत देतो. पूर्वीचे प्रतिनिधित्व करताना आणि जॉन रॉबिन्सन नंतरच्या स्थितीचे प्रतिनिधित्व या संदर्भात विचार करता असे काही फायदे किंवा तोटे हे अनुभवाला येतात. आधुनिक अर्थशास्त्रज्ञाच्या मते जेव्हा उत्पादनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्हेरिएबल फॅक्टरचे प्रमाण हे वाढले आहे, परतावा वाढवण्याची प्रवृत्ती उत्पादनात चालते. शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांनी याचे निरीक्षण केले होते. प्रवृत्ती आणि त्याला वाढत्या परताव्याच्या नियम म्हणून संबोधले होते. तथापि ते किंवा त्या संदर्भातले असणारे कायदे किंवा त्या संदर्भातले असणारे नियम हे आपल्याला पाहावे लागतील. त्या प्रवृत्तीत पहिल्या टप्प्यात उद्योगधंदा वाढीचं परतूर चांगलं असतं, त्याचबरोबर त्याच्यात मिळणारा परतावा हा देखील चांगला असतो. म्हणजे प्रोडक्शन चांगलं मिळेल, त्याचबरोबर त्याचे लेबरचे कॉस्ट चांगले आपण म्हणूया, त्याला वेतन चांगलं मिळू शकतो. परंतु नंतरच्या स्थितीत हे स्थिर होईल, त्यामुळे सरासरी उत्पादन देखील स्थिर होईल, परंतु नंतर एकूण उत्पादन घटेल.
तशाच अनुषंगानं पहिल्यांदा सीमांत उत्पादन घटेल, एकूण नंतर सरासरी उत्पादन घटेल आणि एकूण उत्पादन देखील घटलेलं दिसेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा जो वेगाने विकास व्हायला पाहिजे, त्या उद्योगधंद्याचा जो विकास व्हायला पाहिजे, तो तेवढ्या पद्धतीने किंवा तेवढ्या वेगाने होणार नाही. त्याच्यात काही बदल किंवा काही स्थिती आपण म्हणूया ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकेल. या उत्पादन घटकाच्या अनुषंगाने होणारे बदल हे कशा पद्धतीचे आहेत? क्रियाकलापाच्या अनुषंगाने किंवा त्याच्यातले असणारे व्हेरिएबल्स आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्याचं मार्शलने विशिष्टीकरण किंवा स्पष्टीकरण दिलं आहे. पूर्वीचे प्रतिनिधित्व जॉन रॉबिन्सन आणि नंतरच्या स्थितीचे प्रतिनिधित्व या संदर्भात याचं विश्लेषण रॉबिन्सन आणि मार्शल यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. श्रम आणि भांडवल या उत्पादनाच्या दोन घटकामध्ये वाढ केली असता सामान्यतः सुधारणा होते. संघटना ज्यामुळे श्रमिकांच्या कामाची कार्यक्षमता वाढते आणि भांडवल त्यामुळे जे उद्योग उभारण्यात गुंतलेले नाहीत, कच्चा उत्पादन किंवा श्रम आणि भांडवलात वाढ साधारणपणे परतावा देते. याच प्रमाणाच्या अनुषंगाने जास्त वाढलेले असते किंवा तशी वाढ झालेली दिसते जेव्हा उत्पादनाच्या कोणत्याही घटकाची वाढीव रक्कम ठरलेली दिसते किंवा ठराविक वापर अनेकदा असे घडते की संस्थेत सुधारणा होऊ शकते आणि विशिष्ट टप्प्यात ही वाढ झालेली दिसते. सादर केले जाते की घटकांची नैसर्गिक एकके ही बनवली जातात. मग त्या नैसर्गिक एकामध्ये स्त्री असतील, पुरुष असतील, पुरुष किंवा एखादी जमिनीचं किंवा क्षेत्रफळ सांगताना एकर म्हणतो आपण किंवा त्या अनुषंगाने हेक्टर असं म्हटलं जातं किंवा पैशाचे एकक आपण रुपयामध्ये मोजलं जातं. किती रुपये आहेत किंवा पैसे आपण डॉलर अमेरिकेसाठी वापरतो आणि भारतामध्ये पैसा किंवा नोटाच्या अनुषंगाने त्याची विचार केलेला असतो. त्यामुळे सदर केलेली जी घटना आहे किंवा घटक आहे त्या घटकाचा किती वापर, कशा पद्धतीने वापर करावा हे अधिक कार्यक्षम होऊ शकेल का, जेणेकरून उत्पादनात वाढ होणार नाही, घटकांच्या भौतिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि ही वाढ जी आहे ती कशी घडून येईल किंवा किती घडून येईल ती त्या शक्यतांवर अवलंबून असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. साधारणतः जे बदल झालेले असतात ते कशा पद्धतीने होतील जेणेकरून कार्यक्षमता त्याची वाढू शकेल का, ती वाढलेली कार्यक्षमता किती असेल, कशा पद्धतीची असेल ते पाहणं अगत्याचं ठरेल. या कार्यक्षमतेच्या अनुषंगाने झालेले बदल हे निश्चितपणे उपयुक्त ठरतील. सदर केलेले घटकांची नैसर्गिक एकके ही बनवलेली असतात. एकर किंवा पैशाचे भांडवल आणि पुरुष त्याच्यातलं असणारे म्हणजे भांडवलाच्या स्वरूपात पैसा असेल, एकर क्षेत्राच्या संदर्भात एकर म्हटलं हेक्टर म्हणू शकतो आपण, पुरुष असेल, स्त्री असेल. या घटकांमध्ये या चलांमध्ये जर बदल केला किंवा नॅचरल रिसोर्सेस आपण म्हणूया त्याच्यात बदल केला तर उत्पादनात निश्चितपणे बदल होतो. परंतु एखादा नियम किंवा एखादा सिद्धांत हा आपल्याला पडताळून पाहण्यासाठी, तपासण्यासाठी त्याच्यातल्या एखाद्याच घटकामध्ये बदल करावा लागतो. सर्वच घटकात जर बदल झाला तर अर्थव्यवस्थेतली उत्पादनं ही वेगाने वाढलेली असतील, परंतु असं होत नाहीये. कोणता ना कोणता घटक हा वीक असतो, कमी असतो, कमजोर असतो आणि त्यामुळे एकूण उत्पादनात वाढ होईलच असं होत नाही. काही दिवस झाली तरी शक्यता असते, परंतु दीर्घकाळामध्ये यातली वाढ ही दीर्घकाळ तशीच चालू राहील असं होणार नाही. त्यामुळे जेव्हा उत्पादनाच्या कोणत्याही घटकांची वाढीव रक्कम ही ठराविक वापर अनेकदा असे घडते की संस्थेत सुधारणा होऊ शकते. सदर केलेले घटक किंवा त्या अनुषंगाने असणारी उत्पादनं ही नैसर्गिक एकके बनवेल. पुरुष एकेकर किंवा पुरुषाच्या अनुषंगाने किंवा क्षेत्रफळाच्या अनुषंगाने त्याच्यात बाबी दिलेल्या आहेत. स्थिर परताव्याचे स्पष्टीकरण. व्हेरिएबल घटकाचे प्रमाण हे सतत वाढत असतानाही फर्ममध्ये उत्पादन किरकोळ उत्पादनात वाढत नाही किंवा कमी होत नाही, परंतु स्थिर राहते. स्थिर उत्पादनामध्ये ज्यावेळेला आपण पहिल्या सिच्युएशनला विचार करतो त्यावेळेला या उद्योगधंद्यात उत्पादनामध्ये पहिला टप्पा जो असतो त्याच्यामध्ये उत्पादनाची ग्रोथ झालेली असते, वाढ झालेली असते. म्हणजे जे आपण मागच्या याच्यामध्ये पाहतो तो वाढत्या परतावा सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात या कोणत्याही एका घटकामध्ये म्हणजे श्रमिकामध्ये वाढ केली, क्षेत्रफळामध्ये वाढ केलेली असेल तर वाढतं उत्पादन मिळतं आणि दुसऱ्या टप्प्यात मात्र स्थिर परतावा किंवा व्हेरिएबल्स जे आहेत ते घटक जरी वाढवले
एखादा घटक जरी वाढवला, कामगार जरी वाढवला, तरी उत्पादनात मात्र वाढत नाही किंवा वाढ होत नाही असं दिसून येतं. त्यामुळं सूक्ष्म पातळीवर आपण अध्ययन करताना एखाद्या घटकाचा विचार करता अशा पद्धतीचे बदल हे सर्वच ठिकाणी जरी झाले तरी कालांतराने त्याला स्थिरता किंवा स्थैर्य प्राप्त झालेलं दिसतं. त्यामुळे विशिष्ट उद्योगधंद्यामध्ये या उद्योगधंद्यामध्ये जास्त वाढ होणं अपेक्षित नसतं. फर्ममध्ये उत्पादन किंवा किरकोळ उत्पादन हे वाढत नाही किंवा कमी होत नाही, परंतु स्थिर राहते. सतत परताव्याची प्रवृत्ती ही कार्यरत असते. खरं तर तिथे परिवर्तनीय घटकांचे प्रमाण हे वाढलेले आहे. कोणतेही उद्योग त्यामध्ये झालेले दिसत नाही. उत्पादन कायमस्वरूपी स्थिर परतावा देते. मार्शलच्या मते जर परतावा वाढवणे आणि कमी करणे या कायद्याच्या क्रिया ह्या संतुलित आहेत, आमच्याकडे आहेत, तर सतत परतावा देण्याचा नियम हा देखील अस्तित्वात काही कालासाठी किंवा विशिष्ट कालखंडापुरता हा मर्यादित असू शकतो. दीर्घ कालावधीमध्ये स्थिर उत्पादन किंवा सततचा परतावा देण्याची क्षमता ही कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये असू शकत नाही. त्यामुळे स्थिर परतावा हा विशिष्ट कालावधीसाठी निश्चितपणे असतो. उद्योगधंद्यामध्ये असणारे स्थैर्य टिकून राहावं या दृष्टीने याच्यातले बदल हे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. उत्पादन हे कायमस्वरूपी स्थिर असताना किंवा त्याचा परतावा देताना मार्शलच्या मते जर परतावा वाढवणे आणि कमी करणे या कायद्याच्या क्रिया संतुलित आहेत. या नियमाच्या कायद्याच्या अनुषंगाने म्हणजेच नियमाच्या क्रिया ज्या आहेत त्या संतुलित आहेत. समतोल त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकतो. त्या अनुषंगाने याच्यातलं स्पष्टीकरण हे दिलेलं आहे. व्हेरिएबल्स जे आहेत, जे घटकाचे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे का घटलेलं आहे का स्थिर आहे या अनुषंगाने अर्थव्यवस्था ही कार्यरत असते. त्याचबरोबर कमी होत असलेल्या परताव्याचे स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. एक मिनिट. 3 टप्प्यापैकी कोणताही घटक जर कमी केला तर किंवा त्या संदर्भातला वापर जरी होत असला तर त्याचा परतावा हा टप्पा हा सर्वात महत्त्वाचा असतो. कारण वाढत्या अवस्थेमध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूक करत असतो, लेबर वाढवणारा लेबर वाढवतो, लँड वाढवू शकतो, परंतु तो वाढत्या स्थितीत त्यानंतर स्थिरता आल्यानंतर त्याच्यातली गुंतवणूक किंवा त्याच्या अनुषंगाने असणारी लेबर इन्क्रीजिंग असेल किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असेल तर याच्या संदर्भातला नियम किंवा नियोजन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे परिवर्तनीय प्रमाणाचा कायदा अर्थशास्त्रामध्ये च्या कायद्याचे स्पष्टीकरण हे केलेल्या अनुषंगाने दिसून येतो. होणारा परतावा हा 2 प्रकारे सादर केला जातो. शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञ असा विश्वास होता की हा नियम जो आहे तो शेतीला लागू होतो. मुळात हे मान्य करणे शास्त्रीय किंवा अर्थशास्त्रज्ञाचं स्थान नवशास्त्रीय अर्थशास्त्रज्ञ यांनी मार्शलच्या विचारसरणीच्या अनुषंगाने याची मांडणी केलेली आहे. ढोबळमानाने असं म्हटलेलं आहे की निसर्गाचा किंवा उत्पादनात जे भाग असतात त्याला परतावा ही कमी होण्याची प्रवृत्ती दर्शवली जाते. जो भाग माणूस खेळतो किंवा जो वापरतो तो परतावा वाढवण्याची प्रवृत्ती ही त्या अनुषंगाने कशी आहे, किती आहे ती देखील आपल्याला पाहावी लागेल. कमी होत असलेल्या परताव्याचे स्पष्टीकरण विचारात घेता 3 टप्प्यापैकी यात घटत्या स्वरूपाची ही जी अवस्था आहे किंवा कमी परतावा देण्याची जी अवस्था आहे ती विशिष्ट टप्प्यानंतर किंवा परिवर्तनीय प्रमाणाचा कायदा विचारात घेता कायद्याचे स्पष्टीकरण कमी करणारा किंवा परतावा हा 2 प्रकारे सादर केला जातो. शास्त्रीय किंवा अर्थशास्त्रज्ञाने असा विश्वास होता की हा कायदा फक्त शेतीला लागू होतो. मुळात हे मान्य करणे किंवा शास्त्रीय दृष्टीने विचार करता हे नवशास्त्रीय विचार म्हणतात. त्या अनुषंगाने म्हणजेच आधुनिक विचारसरणी आपण म्हणूया मार्शल असते त्या विचारवंतांनी मांडणी ही विचार किंवा तशा पद्धतीने या नियमामध्ये उत्पादनाच्या नियमामध्ये हे निश्चितपणे लागू पडते. त्यामुळं प्रोडक्शन कशा पद्धतीने असेल त्याच्यातले घटक कोणते कोणते वापरलेले आहेत. ढोबळमानाने किंवा नॅचरल जे आहे म्हणजे शेतीच्या बाबतीत शेती उत्पादनात असं म्हटलं जातं विशिष्ट वर्ष हे साधारणपणे आपण म्हणूया एखादं वर्ष जास्त पावसाचं असतं तर 2 वर्ष हे कमी पावसाचं असतं आणि आणखी 2 वर्ष ही आधीच कमी पावसाची असतात. म्हणजे दरवर्षी अशा पद्धतीनं हंगाम जरी येत असले उन्हाळा पावसाळा हिवाळा
तरी देखील काही वर्षाचा नंतर जर विचार केला, जसं आपण लीप इयर म्हणतो, एखाद्या वर्षात मध्येच 3 वर्षानंतर लीप इयर येत असतं. तशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा, शेती उत्पादनाच्या दृष्टीने सुद्धा काही कालखंड हे सुकाळाचा असतो किंवा चांगल्या स्थितीचा असतो आणि नंतर मात्र तोच कालावधी हा घटलेल्या अवस्थेमध्ये आलेला दिसतो. त्यामुळे निसर्गाचा हा उत्पादनात जो भाग असतो तो परतावा कमी होण्याची प्रवृत्ती जी आहे ती दर्शवलेली दिसते. त्यामुळं त्यात कशा पद्धतीने खेळते भांडवल असेल किंवा त्या अनुषंगाने असणारी उभारणी असेल ती दिसून येईल. त्यामुळे एकूण उत्पादन हे कशा पद्धतीने बदललेलं आहे, कशा टप्प्यामध्ये त्याचा बदल होतो ते पाहावं लागेल. मार्शलने परतावा कमी करण्याच्या नियमात 2 मर्यादा स्वीकारल्या आहेत. शेतीसाठी लागू किंवा या कायद्यात किंवा या नियमात सामान्यतः स्पष्टीकरण देताना शेतीमध्ये कार्य करतो किंवा शेती उत्पादनाच्या अनुषंगाने हा नियम जास्त लागू ठरू शकतो. कृषी तंत्रात कोणतीही सुधारणा होऊ नये हे देखील त्याच्यात गृहीत धरलेलं आहे. म्हणजे जास्त या उद्योगधंद्यामध्ये इतर उत्पादनामध्ये, कारण अल्पकाळात असेल, दीर्घकाळात असेल, मध्यम काळाचा जो काही विचार करतो आपण त्या अनुषंगानं त्याच्यात वाढ करणं शक्य होऊ शकतं. त्यामुळे ती वाढ जर झाली तर त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये त्यात बदल होईल. कृषी तंत्रज्ञानात कोणतीही सुधारणा होऊ नये या अनुषंगाने काही बाबी याच्यात महत्त्वाच्या आहेत. कमी होणारा परतावा नियम, जसे की तो सहसा तयार केला जातो असे नमूद केले आहे की उत्पादनाच्या कोणत्याही एका घटकाच्या निश्चित रकमेसह सलग एका बिंदूनंतर इतर घटकाच्या प्रमाणात ही वाढ होईल. उत्पादनाची कमी होत जाणारी ही वाढ ही किती फायद्याची ठरू शकेल, कशा पद्धतीने ठरू शकते हे फार महत्त्वाचं ठरू शकतं किंवा कायद्याच्या अनुषंगाने त्याच्यातल्या बाबी या विचारात घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे अशा घटना किंवा घटक हे होऊ शकतात. कायदा सामान्यतः शेतीमध्ये कार्य करतो. कृषी तंत्रात कोणतीही सुधारणा होणार नाही. त्यामुळेच शेती उत्पादन हे स्थिर अवस्थेनंतर किंवा वाढत्या अवस्थेनंतर स्थिर अवस्थेकडे जाईल, घटत्या अवस्थेकडे जाईल किंवा कमी उत्पादनाच्या अवस्थेकडे जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात वाढत्या अवस्थेत जाईल याचं कारण असं की जमीन ही पडीक जमीन असेल, बागायती जमीन नसेल, परंतु ती सुरुवातीच्या टप्प्यात ही बागायतीच्या करण्याचा प्रयत्न केला, भांडवल जास्त गुंतवलं असेल, त्या ठिकाणीची लेबर फोर्स आपण म्हणूया ती वापरलेली असेल, त्यामुळं उत्पादन सुरुवातीच्या टप्प्यात वाढेल. परंतु काही कालखंडानंतर यात स्थिरता येईल, तेवढंच उत्पादन सातत्याने झालेलं दिसेल. परंतु त्याही नंतर आपण विचार जर केला तर काही कालानंतर यातलं अतिरेक होऊन आपण म्हणूया कामगार खूप होतील, भांडवल खूप होईल, परंतु उत्पादन तेवढं मिळत नाही. त्यामुळं एकूण लेबरवर होणारा खर्च असेल, भांडवली गुंतवणुकीवरचं असणारं व्याज असेल, ते मोठ्या प्रमाणावर जर द्यावं लागलं तर त्याचा आपल्याला तितकासा फायदा होणार नाही किंवा उत्पादनाची वाढ ही झालेली आपल्याला दिसून येणार नाही. त्यामुळे एका घटकाच्या निश्चित रकमेसह सलग एका बिंदूनंतर इतर घटकांच्या प्रमाणात वाढ होईल. उत्पादनाची ही असणारी तीव्रता जी आहे ती देखील कमी होईल. त्यामुळं एकूण उत्पादन कशा पद्धतीने बदलेल, कशा अवस्थेत बदलेल ते आपल्याला त्यानं पाहावं लागेल किंवा ती स्थिती आपल्याला अनुभवायला मिळणं अपेक्षित ठरेल. यामध्ये म्हणजे वेगवेगळे घटक वापरलेले आहेत ते कशा पद्धतीने आहेत किंवा त्याच्यात असणारे बदल हे कसे आहेत, तर निश्चितपणे एकूण उत्पादन जे आहे किंवा सरासरी उत्पादन आहे, सीमांत उत्पादन आहे, ते कशा बदलते ते आपण बघितलेलं होतं. त्या एकूण उत्पादन आणि सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन या तिन्ही टप्प्यात कोणतेही उत्पादन असेल, कोणतेही उद्योगधंदे असतील, ते कशा कार्य करतात. एखादा नवीन सुरू झालेला उद्योगधंदा असेल, अंजीर उत्पादन या ठिकाणी म्हटलेलं होतं. या अंजीर उत्पादनामध्ये किंवा त्याचं शेतीतलं प्रोडक्शन जे आहे ती आलेखाच्या सहाय्याने किंवा गणितीय पद्धतीने देखील मांडता येऊ शकतं किंवा त्याचं व्हेरिएबल्स जे आहेत, वेगवेगळे घटक उत्पादनाचे जे वापरलेले आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या भांडवलाच्या अनुषंगाने, संयोजकाच्या अनुषंगाने हे कशा पद्धतीने होऊ शकतील, तर व्हेरिएबल जे आहेत ते इनपुट्स जे आहेत ते वाढत्या अवस्थेमध्ये किंवा बदललेल्या स्थितीमध्ये हे बदल झालेले दिसतील. निश्चित स्वरूपामध्ये केलेले हे विशिष्ट प्रमाणातील बदल हे देखील अनुभवायला मिळते. इनपुट आता विचारात घेत असताना आपण या प्रकरणात किंवा या अनुषंगाने वापरलेल्या इनपुटमध्ये आपण लेबरला जास्त महत्त्व दिलेलं आहे, भांडवलाला देखील तितकंच महत्त्व आहे आणि संयोजक जर नसेल तरी देखील उत्पादन घेणं शक्य होणार नाही.
त्यामुळे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन यांना दिला जाणारा मोबदला, खंड, वेतन, व्याज आणि नफा हे चारही उत्पादनाचे घटक ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला या चार घटकाच्या बदल्यात चार घटक जर दिले तर या उत्पादनाची स्थिती ही एकूण उत्पादन वाढण्याला मदत होते, सरासरी उत्पादनाला मदत होते, त्याचबरोबर सीमांत उत्पादन हे देखील काही प्रमाणात वाढल्यानंतर नंतर घटत्या अवस्था येते. म्हणूनच तो उद्योगधंदा किंवा व्यवसाय चालू ठेवावा का चालू ठेवू नये या अनुषंगाने सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकेल किंवा त्याची माहिती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था ही कोणत्या स्थितीतून कोणत्या स्थितीकडे वाटचाल करते तर एकूण उत्पादन, आता शेतीमध्ये असणारे उत्पादन सुरुवातीला जर बघितलं तर आपण जंगलातून गावाकडं किंवा लोकवस्तीकडे आलेला दिसतो आणि लोकवस्तीमध्ये जे उत्पादन होतील ते उत्पादन त्याचा उपभोग घेणं याची सुरुवात झाली आणि नंतर नंतर आपण उन्हाळी पावसाळी अशा पद्धतीची उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूचा विचार करून उत्पादनं घ्यायला लागलो. म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचा विचार करता यात कृषी उत्पादन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला या कृषी उत्पादनामध्ये अशी सिस्टेबल पिकं घेण्याची सुरुवात झाली. आता नंतर आपण पाहतोय व्हेजिटेबल पालेभाज्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात झाली आणि या पालेभाज्या उत्पादनामुळं शॉर्ट टाईममध्ये आपल्याला किंवा अल्पकालावधीमध्ये उत्पन्न मिळण्याची सोर्स निर्माण झाली. त्यानंतर आता आपण पाहतो की फ्रुट्स किंवा वेगवेगळ्या फळांचं उत्पादन आता मोठ्या प्रमाणावर वाढायला लागले आणि या फळांच्या उत्पादनातूनच आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने उत्पादन वाढीतून मिळणारा मोबदला हा चांगला मिळेल या दृष्टीने ही उत्पादनं आता वेगळ्या पद्धतीने, परंतु आजही परकीय बाजारपेठाची किंवा शेतीच्या संदर्भातल्या असणारी उत्पादनं जी आहेत त्याची मागणी ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कारण प्रत्येकच वस्तूचा उपभोग हा घेतलाच जातो किंवा त्या त्या सीझननुसार त्या त्या वस्तूचा उपभोग हा घेतला जातो. त्यामुळे उत्पादन घेत असताना ॲग्रिकल्चर रिलेटेड असेल किंवा आपण मायक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला एकूण उत्पादन हे सूक्ष्म पातळीवरचा विचार करून एखादा उद्योगधंदा उद्योग संस्था ही करत असते उत्पादन आणि गणितीय समीकरण त्याचे जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न एकूण आउटपुट वाढून व्हेरिएबल किंवा इनपुटच्या अनुषंगाने वेगळेपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. इनपुट आता आपण यातली जी साधनं विचारात घेतलेली आहेत ती साधनं कालांतराने किंवा काही कालखंडात ही वाढलेली असतात, ती वाढत्या स्वरूपात दिसून येतात, परंतु काही ठराविक काळानंतर ही साधनं देखील वाढवून त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. म्हणजे पहिल्या टप्प्यात इथं झिरो लेबर होते, अमाऊंट किंवा कॅपिटल या ठिकाणी होतं, परंतु लेबर न वापरल्यामुळं टोटल प्रोडक्शन हे काहीही झालेले दिसत नाही. कारण यंत्रसामग्री जरी आपण म्हटलं तरी यंत्र चालवण्यासाठी सुद्धा एक कामगार किंवा क्रियाशील घटक कॉम्प्युटर ऑटोमॅटिक चालू होईल असं नाही ना, त्याच्यासाठीच आपल्याला क्रियाशील घटक म्हणून लेबरचा किंवा कामगाराचा श्रमिकाचा वापर करावाच लागणार आहे. अशा पद्धतीने या टोटल प्रोडक्शनमध्ये किंवा आउटपुटमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला काही उत्पादनाचा आउटपुट येण्याच्या दृष्टीनं हा विचार करता अमाऊंट जे आहे ते लेबरच्या अनुषंगाने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने ही बदललेली स्थिती किंवा अमाऊंट जी आहे ती लेबरच्या अनुषंगाने वाढलेली दिसते किंवा लेबर क्वांटिटी आपण म्हणू पाहिजे तर ही जी क्वांटिटी आहे ती वाढत्या स्वरूपाची दिसेल. संख्या जशी जशी वाढत जाईल तशा अनुषंगाने त्याचं टोटल प्रोडक्शन देखील वाढलेलं आहे, परंतु 8 7 किंवा 8च्या नंतर यातलं टोटल प्रोडक्शन जे आहे ते 224 एवढंच आहे. ते 224च्या अनुषंगाने स्थिर राहिलेलं आहे, परंतु 40 नंतर 38 ही जी घट झालेली आहे सरासरीच्या बाबतीत, तर या सरासरी उत्पादनामध्ये झालेली घट ही विचारात घ्यावी लागते. या सरासरी उत्पादनात झालेली घट जर विचारात घेतली तर वेगवेगळ्या पद्धतीची स्थिती ही दिसून येऊ शकते. यात ॲव्हरेज प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती 40 किंवा 38 36 32 अशा पद्धतीची घटलेली दिसून येते आणि त्यानंतर मार्जिनल प्रोडक्शन कॉस्ट जो आहे तो 40 30 26 8 अशा अवस्था झालेली दिसते. त्यामुळे मार्जिनल प्रोडक्शनच्या नंतर किंवा ॲव्हरेजच्या नंतर मार्जिनल आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ते आणखी घटल्या स्वरूपात किंवा घटत्या स्वरूपाच्या अशी स्थिती अनुभवायला मिळते. या घटीमध्ये हायपोथेटिकल जर विचार केला तर काही घटक हे विचारात घ्यावे लागतात किंवा त्या बाबी या मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
त्या घटत्या स्वरूपाची स्थिती असते ती कशा पद्धतीने असेल किंवा किती पद्धतीने असू शकते, त्या अनुषंगाने कालांतराने याच्यात झालेली घट ही रिकवर करता येणं शक्य नसतं. त्यामुळे मग ते उद्भवधंदा किंवा त्याच्यात असणारे बदल हे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. सध्याच्या काळात जर आपण मोबाईलसारखं उपकरण जर पाहिलं, टेक्नॉलॉजी जर पाहिलं, तर त्याच्यातलं जे काय मोबाईलचं व्हर्जन असतं, मूळ कंपनी किंवा मूळ बेस तो जरी असला तर त्याच्यातलं व्हर्जन जे आहे ते बदललेलं दिसतं. कारण त्या त्या व्हर्जनमध्ये असणारी जी काही गरज पूर्ण करण्याची क्षमता आपण म्हणूया, ती क्षमता दीर्घकाळ राहीलच असं होत नाही. कालांतराने ही क्षमता कमी होत असते आणि ही क्षमता घटली किंवा कमी झाल्यानंतर त्या व्हर्जनकडं कोणी डिमांड करत नाही किंवा त्याची मागणी करत नाही. म्हणजेच मार्जिनल युटिलिटी जी आहे, प्रोडक्शन जे आहे, ती कमी होण्याची शक्यता असते. ती घटत्या स्वरूपात जाईल. त्यामुळं नवीन व्हर्जन किंवा नवीन उत्पादनाकडे हे उत्पादनाचे सर्व घटक वळवले जातात आणि त्याच्यात तशा पद्धतीने बदल करण्याची ध्येय धोरणं ही राबवलेली असतात. तर टोटल प्रोडक्शन जे आहे ते कसं बदलेल, किती बदलेल, त्या टोटल प्रोडक्शनमध्ये जर बदल झाला तर अमाऊंटच्या अनुषंगाने आपण म्हणूया हा कसा बदल होतो किंवा टोटल प्रोडक्शन जे आहे ते किती बदलू शकेल ते आपल्याला बघावं लागेल. मग एकूण जे अमाऊंट आपण कॅपिटलच्या बद्दल म्हटले, कॅपिटल स्थिर आहे, भांडवली गुंतवणूक ही स्थिर आहे आणि ओव्हरऑल लँड आपण ज्यावेळेला म्हणतो ते सुद्धा आपण स्थिर विचारात घेत असताना लेबर कॉस्ट ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्या लेबरच्या मध्ये संख्येत जसं जसं बदल करत जाऊ तसं तसं मिळणारं आउटपुट, टोटल प्रोडक्शन टू आउटपुट क्वांटिटीच्या अनुषंगाने 20 क्वांटिटी 60 120 160 216 190 216 224 ही कॉन्स्टंट झालेली दिसते आपल्याला आणि नंतर 216 200 अशा पद्धतीचे हे बदल झालेले दिसतात. ॲव्हरेज प्रोडक्शन जर विचार केला तर ते देखील 20 30 40 आणि 40 इथं ही स्थिर झालेली दिसते आणि या अवस्थेच्या नंतर च्या अवस्थेत पण इथं ॲव्हरेज किंवा सरासरी सुद्धा घटलेली दिसते. कारण एकूण लेबरमध्ये वाढ होते त्यामुळे मिळणारं प्रोडक्शन त्यांच्या ॲव्हरेज हे घटलेलं दिसतं आणि या घटत्या स्वरूपाच्या प्रोडक्शनमुळे मिळणारा लाभ हा तितकासा झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं मार्जिनल प्रोडक्शन जे आहे ते मार्जिनल युटिलिटीच्या अंशामध्ये विचार करता ते तुलनात्मकरित्या कमी कमी झालेलं दिसून येतं किंवा ते घटलेलं आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळं मार्जिनल प्रोडक्शन याच्या अनुषंगानेच एखादा उद्योग व्यवसाय सुरू ठेवावा का बंद करावा याचा अंदाज आपल्याला त्या अनुषंगाने मिळायला लागतो किंवा मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र हा प्रदान केलेली माहिती किंवा प्लॉट करते ते गृहीत धरलेले आहे. आलेख काढणे ज्यामध्ये श्रम इनपुट आणि उत्पादन दोन्ही विभाज्य आहेत. लहान युनिट आणि अशा प्रकारे संबंध हे वेगवेगळ्या ऐवजी गुळगुळीत वक्र आपण त्याला म्हटलेलं आहे. अंजनामध्ये दर्शवलेले एकूण उत्पादन वक्र हे देखील तशा अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे एम पी जो सांगितलेला आहे मार्जिनल प्रोडक्शन आणि ए पी ॲव्हरेज मार्जिन याच्यातला असणारा संबंध काय, तर जेव्हा किरकोळ उत्पादन वाढते तेव्हा सरासरी उत्पादन देखील वाढते. म्हणजे किरकोळ किंवा एकूण उत्पादनात जशी वाढ होते तसं सरासरी उत्पादन देखील वाढते, परंतु किरकोळ उत्पादनापेक्षा ती वाढ कमी प्रमाणाची असते किंवा कमी दराने सरासरी उत्पादन वाढते, एकूण उत्पादनात जास्त वाढ झालेली असते. ही माहिती असणं किंवा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा सरासरी उत्पादन कमाल असते, सरासरी उत्पादन हे कमाल असते म्हणजे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत गेलेलं असतं, तेव्हा सीमांत उत्पादन हे समान असतं. हेच कारण आहे की उत्पादनामध्ये इथं जर आपण वक्राच्या अनुषंगाने पाहिलं म्हणजे सरासरी जे आहे ते 40 एवढं असताना सीमांत जे आहे ते घटलेलं 60 वरून 40 एवढं झालेलं दिसतं. 60 वरून 40 एवढं झालेलं म्हणजे मार्जिनलमध्ये घट सुरुवात झालेली आहे आणि या घटीच्या अवस्थेच्या अनुषंगाने इथलं जे विश्लेषण आहे ते सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. तेव्हा सरासरी उत्पादन कमाल असते तेव्हा सीमांत उत्पादन समान असते. हेच कारण किंवा याच अनुषंगाने म्हणता येईल. या बिंदूच्या पलीकडे जेव्हा किरकोळ उत्पादन घडते तेव्हा ते देखील खाली खेचले जाते. सरासरी उत्पादन तथापि सरासरी उत्पादनात घट होण्याचा हा दर किरकोळ स्वरूपाचा असतो.
एका विशिष्ट टप्प्यावरती किरकोळ उत्पादन घटते तेव्हा ते देखील खाली खेचले जाते किंवा सरासरी उत्पादन, तथापि सरासरी उत्पादनात घट होण्याचा संभव देखील आलेला दिसतो किंवा त्याच्यामध्ये बदल झालेला दिसतो. त्यामुळे टीपी आणि एमपी वक्र यांच्यामधील संबंध हा एकूण उत्पादन वक्र आणि सीमांत उत्पादन यांच्यातील संबंध वक्र हा खालीलप्रमाणे सांगितला जाऊ शकतो. जोपर्यंत किरकोळ उत्पादन सकारात्मक आहे तोपर्यंत एकूण उत्पादन वक्र हा चालू राहील. जेव्हा किरकोळ उत्पादन शून्य असते तेव्हा एकूण उत्पादन वक्र हा सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. हे विचारात घेणे अपेक्षित आहे. जेव्हा श्रम इनपुटचे उत्पादन शून्य होते आणि एकूण उत्पादन होते तेव्हा जास्तीत जास्त त्या अनुषंगाने विचार करावा लागेल. त्यानंतर श्रमाचे सीमांत उत्पादन ऋण आणि एकूण उत्पादन ऋण आहे हे दर्शवलेले आहे. म्हणजेच एकूण उत्पादन हे घसरते आहे. त्याचबरोबर या एकूण उत्पादनामध्ये झालेले बदल हे कशा पद्धतीने आहेत किंवा किती असू शकतात ते विचारात घ्यावे लागेल. त्या अनुषंगाने ही डायग्राम किंवा हा वक्र जो आहे तो काढलेला आपल्याला दिसून येतो. या उत्पादनात इथं टीपी जो दाखवलेला आहे तो एकूण उत्पादन वक्र आहे. त्यानंतर हा एपी जो आहे तो एकूण सरासरी वक्र आहे. सीमांत उत्पादन वक्र हा घटलेला दिसतोय, म्हणजे सर्वच उत्पादन घटलेलं किंवा नंतर कालांतराने या उत्पादन वक्रात तिन्हीमध्ये घट झाली, परंतु सीमांत उत्पादन वक्रात जास्त घट झालेला आपल्याला पाहायला मिळते. परिवर्तनीयतेचं प्रमाण जो कायदा किंवा नियम जो सांगितलेला आहे त्याच्यात कशा पद्धतीने किंवा तीन घटकामध्ये परिवर्तनीयता प्रामुख्यानं दिसायला लागते किंवा दिसते अशी अवस्था आपल्याला आहे. परिवर्तनीयतेत उत्पादनाच्या परिस्थितीशी संबंधित असणारं ज्ञान ह्या अधिक प्रभावी होऊ शकतं, म्हणून ते प्रकट केले जाऊ शकते किंवा त्याची मांडणी होऊ शकते. सर्व इनपुटचे प्रमाण हे स्थिर ठेवले जाते. साधारणपणे किरकोळ आणि सरासरी उत्पादन व्हेरिएबल हे ए पर्यंत वाढते आणि त्यानंतर किरकोळ उत्पादनात काही प्रमाणात घसरण सुरू होते आणि हे खाली किंवा कमी होण्याची शक्यता असते. सरासरी उत्पादन देखील उत्पादन प्रक्रियेत सामान्यतः जमीन, भांडवल ही उपकरणे जी आहेत ती बदललेली दिसून येतील किंवा त्या अनुषंगाने तसे बदल जाणवतील. भांडवल उपकरणे जे आहेत किंवा इमारती अल्पावधी स्थिर राहतात, तर श्रम प्रमाण गुणोत्तर जे आहे ते देखील बदललेलं दिसेल किंवा सरासरी उत्पादन देखील उत्पादन प्रक्रियेत सामान्यतः जमीन, भांडवल, उपकरणे ही इमारती या अनुषंगाने अल्पावधीत त्याच्यात बदल झालेला निश्चितपणे आपल्याला दिसून येऊ शकतो किंवा तसा बदल हा अनुभवता येऊ शकतो. त्यामुळे कच्चा माल किंवा सोयीस्करपणे याच्यात बदल होईल, तथापि याच्यात बदल हा करण्याची क्षमता ही त्या ठिकाणी असते किंवा त्या अनुषंगाने होऊ शकते. भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण हे निश्चित असलेल्या प्रकरणाचा विचार करा. या अनुषंगाने किंवा या प्रकरणात सुरुवातीला श्रमाचे किरकोळ उत्पादन वाढेल, रक्कम वाढली आहे आणि किरकोळ उत्पादन देखील सरासरी एवढ्या वाढत्या स्वरूपात वाढलेलं दिसून येऊ शकतं. परंतु भांडवली रक्कम जी आहे ती कितीपर्यंत वाढू शकेल, कशा पद्धतीने वाढू शकेल यालाही मर्यादा आहे, तसेच श्रमिकालाही मर्यादा आहे. परंतु याच्यात एखाद्या घटकामध्ये जर वाढ केली तर उत्पादन हे वाढते किंवा स्थिर राहते हे आपल्याला काही कालावधीमध्ये किंवा अगदीच अल्प कालावधीमध्ये सुद्धा निदर्शनास येऊ शकतं. त्यामुळं आपण किती क्षमतेने एखादं उत्पादन करू शकतो, ते बाजारपेठेत कशा पद्धतीने त्याचा मोबदला मिळवू शकतो हे आपल्याला दाखवता किंवा दर्शवता येऊ शकतं. या प्रकरणात सुरुवातीला श्रमाचे किंवा कामगाराच्या संख्येत वाढ केलेली दिसते. त्यांच्या भांडवली गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्या उद्योगात वाढ होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होताना जर व्हेरिएबल इनपुट त्या अनुषंगाने आणखी वाढले तर किरकोळ उत्पादन वाढेल, एका बिंदूनंतर याच्यात वाढ होईल. त्यामुळे एकूण वाढीचा दर हा उत्पादन देखील पडण्याची किंवा तशा अनुषंगाने बदलण्याची शक्यता निदर्शनास येते. शेवटी किरकोळ उत्पादन हे नकारात्मक होते आणि त्यामुळे एकूण उत्पादनात देखील घट होत असते. जसे की इनपुटची समान विभागणी किंवा समान पद्धतीने त्याच्यात वाढ केली तर त्याच्यात तशा पद्धतीने बदल हे अनुभवायला येत असतात. जसे एका इनपुटची समान वाढ झाली तर त्याच अनुषंगानं इतर इनपुट किंवा इतर साधन सामग्री देखील वाढणं अपेक्षित आहे. त्याच अनुषंगानं अगदी याच्यातल्या 5 मिनिटाच्या भागावरती आपल्याला हे स्पष्ट करता येऊ शकतं
किंवा तसं सांगता येणं शक्य आहे. त्यामुळे इनपुट किंवा उत्पादन सेवा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने असतील, किती असतील त्या आपल्याला बघाव्या लागतील. उत्पादन सेवा एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे स्थिर ठेवल्या जातात. परिणामी उत्पादनाची वाढ कमी होईल, म्हणजेच किरकोळ उत्पादन हे कमी होईल किंवा त्या अनुषंगाने तशात तसे बदल करता येऊ शकतात. त्यामुळे भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण हे निश्चित असलेल्या प्रकाराच्या अनुषंगाने याच्यातले काही घटक हे निश्चित विचार करता येऊ शकतात. वाढत्या परताव्याचे स्पष्टीकरण किंवा आधुनिक अर्थशास्त्रज्ञाच्या विचारधारेनुसार असणारं हे स्पष्टीकरण आपल्याला त्याच पद्धतीनं विचारात घ्यावं लागेल. आधुनिक विचारसरणी, आधुनिक पद्धतीच्या अनुषंगाने जरी असलं तरी मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये एका उत्पादन, एका उद्योग संस्था याच्यातून समग्र पातळीचा विचार केला जाऊ शकतो. भविष्यात त्या अनुषंगाने त्याचे परिवर्तन हे घडत असतात, त्याची प्रवृत्ती ही दिसून येते. त्यामुळे वाढत्या परताव्याचे नियम म्हणून संबोधले जाऊ शकतो. त्या अनुषंगाने असणारे कायदे, त्या अनुषंगाने असणारे नियम हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे त्यातून मिळणारा परतावा हा देखील वेगळा दिसेल. जेव्हा उत्पादनाच्या कोणत्याही घटकाची वाढीव रक्कम व ठराविक वापर अनेकदा असे घडते की संस्थेत सुधारणा होऊ शकते आणि या अनुषंगाने त्याच्यातले काही बदल हे होतील. स्थिर परताव्याचे स्पष्टीकरण किंवा त्याचे व्हेरिएबल जे आहेत ते घटकाचे प्रमाण हे सतत वाढत असतात. फर्ममध्ये उत्पादन हे किरकोळ उत्पादन वाढत नाही किंवा कमी होत नाही, परंतु स्थिर राहते. सतत परताव्याची प्रवृत्ती कार्यरत असते. खरं तर तिथे परिवर्तनीय स्थिती जी आहे ती कशी आहे किंवा किती आहे ते आपल्याला पाहावे लागेल. उत्पादन कायमस्वरूपी स्थिर परतावा देते. मार्शलच्या मते जर परतावा वाढवणे आणि कमी करणे या कायद्याच्या क्रिया संतुलित आहेत, यात सतत असणारा पुरवठा किंवा त्याची असणारी मागणी या अनुषंगाने याच्यात मांडणी केलेली आपल्याला दिसते. या युनिट 4 मध्ये फक्त एकाच गृहीत धरून अल्पकालीन उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. इनपुट व्हेरिएबल आहे किंवा एखादं चल घटक विचारात घेतलेला आहे. इनपुट निश्चित आहे, त्यानंतर आम्ही एकूण उत्पादन परिस्थिती किंवा परिभाषित करतो. इनपुटचे सरासरी उत्पादन आणि इनपुटचे सीमांत उत्पादन हे देखील विचारात घेतले आहेत किंवा त्या अनुषंगाने आपण मांडणी केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबवू. धन्यवाद.